शिक्षण आले दारी, ज्ञानगंगा नांदेल घरोघरी. ज्ञानगंगा ज्ञानगंगा ज्ञानगंगा. नमस्कार, मी वैभव प्रधान. स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत करतो. महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले. आणि हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे विद्या नसेल तर किती अनर्थ होऊ शकतात हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी कित्येक वर्षापूर्वी सांगितलेलं होतं. आणि म्हणूनच ही विद्या आज आहे, आजचं शिक्षण हे सगळ्यांना मिळतंय, पण भविष्यातील गोष्टींसाठी किंवा भविष्य घडवण्यासाठी याचा उपयोग आहे का? या शिक्षणाचा उपयोग घेऊन विद्यार्थी उज्ज्वल भविष्य घडवतात का? आणि या असंख्य प्रश्नांसहित आपण याची उत्तरं घेणार आहोत ज्ञानगंगा या विशेष भागामध्ये. या ज्ञानगंगा विशेष भागात आपल्यासोबत आहेत भोजने क्लासेसचे अगदी सामाजिक कार्यात अग्रेसर असूनही एवढंच नाही तर शैक्षणिक कार्यात अगदी कोल्हापूर जिल्हाभर भोजने क्लासेसच्या माध्यमातून ज्यांचं नाव आहे, न्यू कॉलेजमध्ये अगदी 12 ते 13 वर्ष प्राध्यापक म्हणून ज्यांचं नावलौकिक होता ते प्राध्यापक भोजने सर आपल्यासोबत आहेत. आपल्याशी ज्ञानगंगा या विशेष भागात ते संवाद साधणार आहेत. मी प्राध्यापक भोजने सर यांचं या भागामध्ये आणि स्पीड न्यूज लाईव्ह परिवारातर्फे हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. मी सर पहिलाच प्रश्न विचारेन की आजच्या शिक्षण व्यवस्थेकडे तुम्ही कसं पाहता? बघा, आजची जी शिक्षण व्यवस्था आहे ही बघत असताना याच्या अगोदर आपण थोडंसं भूतकाळात गेलं पाहिजे. म्हणजे आजची व्यवस्था काय हे कळते आपल्याला. आणि म्हणून भूतकाळात जात असताना आपल्याला गुरुकुल पद्धती माहिती आहे. शिष्य हा गुरुकडे जात असायचा. तिथं जे नॉलेज आहे, जे ज्ञान आहे गुरुचं, तो ते घेत होता. आणि त्याच्यासोबतच जे त्याचं पर्सनली डेव्हलपमेंट जे होतं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो आपण, ते गुरुच्या माध्यमातून विद्यार्थ्याचं होत होतं. आताच्या काळामध्ये कसं व्हायला लागलं की 4 भिंतीच्या आत या विद्यार्थ्यांचं शिक्षण पद्धती सुरू आहे. खेळायचे मैदान कमी कमी होत चाललेले आहे. कम्प्युटरचा युग आल्यामुळं विद्यार्थी जास्त टेक्नॉलॉजीचा वापर करणं चालू आहे. त्यामुळे पर्सनली डेव्हलपमेंट थोडंसं कमी व्हायला लागलं. आणि ज्या पद्धतीनं विद्यार्थी तयार व्हायला पाहिजे तो कमी व्हायला लागला, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येणार आहे की जे निकाल लागतात 10वी 12वीचे विशेषतः, त्या निकालामध्ये की फार कमी विद्यार्थी प्रावीण्य त्यांनी गाठलेलं असते. अन्यथा मॅक्झिमम विद्यार्थी हे कमी कमी पर्सेंटेज असं व्हायला लागलं. हा थोडासा बदल व्हायला लागला त्याच्यामध्ये. जुन्या काळामध्ये शिष्य हा गुरुकडे जात असताना प्रत्येक गोष्टीचं नॉलेज हा घेत होता. आता मात्र तसं होत नाही. आता गुरु शिष्याची नाळ जरा तुटायला लागली आहे. त्यामुळे जे प्राध्यापक लोक महाविद्यालयात शिकवतात, चांगले शिकवतात, नो प्रॉब्लेम, पण विद्यार्थी तेवढा त्यांचा उपयोग करून घेतात असं दिसत नाही आहे. मोठमोठी लायब्ररी आहे, भरपूर आहे, पण फार कमी विद्यार्थी त्या लायब्ररीचा उपयोग करून घेतात. त्यामुळे आजकालच्या शिक्षण पद्धतीत थोडासा बदल करणं गरजेचं आहे हे मला असं वाटते. सर, मग आताच्या शिक्षण व्यवस्थेचा उपयोग जास्त कोणाला होतो? आता हा प्रश्न फार महत्वाचा आहे. बरेच पालकांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा हे फार समजून घेणं गरजेचं आहे. ते असं की भारतामध्ये जी शिक्षण पद्धती आहेत त्याच्यामध्ये 3 प्रकार जास्त आहेत. एक म्हणजे प्रत्येक राज्याची शिक्षण पद्धती आहे, त्याला आपण स्टेट बोर्ड म्हणतो आपण.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. दुसरं जे आहे ते सीबीएसई आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. आणि तिसरी जी आहे ते ICSE आहे. याच्यात मी फरक सांगतो तुम्हाला आणि याचा उपयोग कोणासाठी जास्त होऊ शकतो. पहिली गोष्ट, प्रत्येक राज्याची, भारतामध्ये 35 राज्य आहेत, प्रत्येक राज्याची स्टेट बोर्डाची पद्धत आहे. त्याला आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ असं म्हणतो. त्यांच्या माध्यमातून शिक्षण सुरू होते. ज्या पालकांचे महाराष्ट्रातच बदली होतात, ज्यांना असं वाटतं आपण महाराष्ट्राचं शिक्षण घेतलं पाहिजे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही पद्धत म्हणजेच SSC बोर्ड किंवा SSC बोर्ड हे महत्वाचे आहे. पण ज्यांचे वडील जे सेंट्रल बोर्ड सेंट्रल याच्यामध्ये, सेंट्रल आपण जे म्हणतो ना, केंद्रीय याच्यामध्ये नोकरीला आहेत, सर्व्हिसला आहेत, ज्यांच्या बदल म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्यांच्या बदली नोकरीनिमित्त पूर्ण भारतभर कुठे होऊ शकतात, अशा मुलांचा प्रॉब्लेम येऊ नये त्यांच्या पाल्यांचा, म्हणून केंद्रानं CBSE नावाचा पॅटर्न सुरू केलेला आहे. त्याला म्हणतात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. म्हणजे पालकांची कुठेही बदली झाली भारतामध्ये तर त्या मुलांचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून अशांसाठी तो एक केंद्रानं सिलेबस तयार केलेला आहे, सीबीएसई. म्हणजे महाराष्ट्रातला एखादा विद्यार्थी हा गुजरातमध्ये शिकायला गेला तरी तो सेम सिलेबस असतो, त्यामुळे त्यांच्यासाठी फार उपयोगी आहे. आणि तिसरी पद्धत असं आहे की ज्या पालकांना असं वाटते की माझा पाल्य, माझा मुलगा किंवा मुलगी हे 10वी नंतर डायरेक्ट अमेरिकेत जायला पाहिजे, 10वी नंतर तिनं डायरेक्ट इंग्लंडलाच जायला पाहिजे, अशांसाठी ICSE हा जो अभ्यासक्रम आहे त्याला घातलेलं बरं. कारण त्यांचा अभ्यासक्रम हा इंटरनॅशनल लेवलचा असतो. आणि म्हणून 10वी नंतर त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण डायरेक्ट इंग्लंडला जायचं असेल तर त्यांच्यासाठी ते बरं आहे. म्हणजे ज्यांना महाराष्ट्रापुरतं मराठी करायचं असेल त्यांना SSC बोर्ड महत्वाचं, ज्यांना असं वाटतं की आपण भारतामध्ये कुठेही शिकलं पाहिजे अशांसाठी CBSE, ज्यांना असं वाटतं की आपण बाहेर देशात परदेशात गेला पाहिजे अशांसाठी ICSE बोर्ड महत्वाचं. सर, गणित विषयाचे विशारद म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे, तर भोजने क्लासेस हा असा क्लास आहे की फक्त गणितच क्लास, म्हणजे अदर विषय अजिबात नाही तिथं. बरोबर. तर भोजने क्लासेसचं नाव ह्या कोल्हापूर जिल्हा आणि परिसरात खूप आहे की नामवंत व्यक्तींची मुलं सुद्धा भोजने क्लासेसमध्ये सर आहेत. तर गणित विषय, तुम्ही गणित विषयात गोल्ड मेडलिस्ट आहात सर औरंगाबाद विद्यापीठाचे. तर मला सांगा की गणिताकडं अवघड म्हणून का बघितलं जातं? मुळात गणित विषय समजून घेताना काही मूलभूत जे कन्सेप्ट आहेत ते सांगतो तुम्हाला. एखादा PhD करत असलेला व्यक्ती तरी त्याला 10वी 12वीचे पाढेपाठ असले पाहिजे, म्हणजे हे एकमेकावर डिपेंड आहे. बरोबर. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणित विषय सोपा जाण्यासाठी काही मूलभूत गोष्टी असतात. एक म्हणजे त्यांचे सूत्रपाठ पाहिजे, फॉर्म्युले म्हणतो आपण त्याला. दुसरी गोष्ट, गणित विषय चांगल्या पद्धतीने येण्यासाठी त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. तो वाचून काही कळत नाही, त्याच्यामुळे आपल्याला त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि एकदा समजलं की नंतर पुन्हा बघण्याची सुद्धा गरज नाही आहे. झालं म्हणजे प्रॅक्टिस 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 हे गणिताचं मूल तत्व आहे, लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी लागणारे फॉर्म्युल्यांच्या बाबतीत असं म्हटलं जाते की गणिताच्या घनदाट अरण्यातून जाताना सूत्रांची बंदूक वापरावी लागते. म्हणजे कोणतंही उदाहरण तुम्हाला सोडवायचं असेल तर त्याचं सूत्र जर तुम्हाला माहित नसेल तर विद्यार्थ्याला गणित येत नाही. म्हणजे अरण्यातून जाताना सूत्रांची बंदुकी आपल्या हातात पाहिजे. हा त्याचा महत्वाचा आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी या गणिताकडे बघत असताना, विशेषतः गणित हा विषय स्कोरिंगचा विषय आहे. एकदा तुम्हाला समजलं की आतून आनंद निर्माण होतो की आपल्याला गणित येते. पण शिकवणारे शिक्षक सुद्धा तेवढे चांगलेच पाहिजे. विद्यार्थ्यांकडून ते करून घेतलं पाहिजे. पाढेपाठ करून घेणे, सूत्रेपाठ करून घेणे, त्याची प्रॅक्टिस करून घेणे, अशा प्रकारचे जर तुम्ही केलं दररोजच्या दररोज तर उपयोग पडतो आणि विद्यार्थी त्यात चांगले मार्क्स मिळवू शकतात. सर, सध्याच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे पाहता, म्हणजे इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे की डॉक्टरेट आहे किंवा अन्य, यांचा भविष्यात काय फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? हा, फायदा होतोच. प्रत्येक गोष्टीचा फायदा आहे, नो डाऊट. जसं आपण बनवू शकतो की फक्त गणित शिकवणारेच ना नोकरी लागते, मराठी विषय शिकवणारे नोकरी लागत नाही असं नाही. फायदा त्याचा आहेच, नो डाऊट. म्हणजे प्रत्येक क्षेत्राचा, प्रत्येक विषयाचा फायदा आहे. फक्त एक आहे की त्याच्यामध्ये त्यानं प्रावीण्य मिळवलं पाहिजे. प्रावीण्य मिळवलं की त्याला खणखरीत ज्ञान असेल ना, जगाच्या पाठीवर कुठेही घालू शकते. जो कुठलाही विषय असू दे, कुठलाही विषय बरोबर आहे. त्याचं क्षेत्र कोणतंही असो, कोणताही असू द्या. आजकालचा जो ट्रेंड आहे, आजकाल एका डोळ्यानं इंजिनिअरिंग बघतात, दुसऱ्या डोळ्याने मेडिकल बघतात. पण याच्या व्यतिरिक्त भरपूर कोर्सेस आहेत, नो डाऊट.
पण इंजिनिअरिंगला जात असताना आणि मेडिकलला जात असताना आजकालचे जे शिक्षण पद्धतीमध्ये आता CET आहे, JEE आहे, त्यानंतर नीट एक्झाम्स आहेत, याचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांनी 11वी पासूनच त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. ज्या मुलांना JEE आणि CET एक्झाम क्रॅक करायची आहे, समजून घ्यायची आहे, त्यांनी 11वी पासून चांगला अभ्यास केला पाहिजे. बेसिक कन्सेप्ट क्लिअर केले पाहिजे. 11वी मध्ये 2 मार्क्स कमी जास्त मिळू द्या, पण नॉलेज असलं पाहिजे. ज्या विद्यार्थ्याचं चांगलं नॉलेज असेल ते विद्यार्थी जास्त टिकतात. आणि महत्वाचं सांगतो सर तुम्हाला की हे जे CET, JEE किंवा नीट एक्झाम जे आहेत ह्या फक्त एंट्री घेण्यासाठी एक्झाम्स आहेत, पुढच्या कोर्ससाठी. एकदा तुम्ही एंट्री घेतली की परत तुम्हाला पूर्ण थेरॉटिकलच आहे सगळंच. म्हणजे एंट्रान्स परीक्षा असल्यासारखं. हाय, ती एंट्रान्स आहे, ती एंट्री घेण्यासाठी आहे. आणि परत मग तुम्हाला थेरी टाईपच आहे सगळं. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच डिटेल अभ्यास केला पाहिजे. मॅथमॅटिक्सचे सगळे प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह केले पाहिजे, त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. फिजिक्स केमिस्ट्री विषय जो आहे हा वाचून काढला पाहिजे. बायोलॉजी सारखा विषय जो आहे त्यातून प्रत्येक गोष्ट वाचल्या गेली पाहिजे, तरच विद्यार्थी हा टिकतात. लक्षात घ्या अशा पद्धतीनं. आणि याचा उपयोग आहेच, नो डाऊट. आजकालच्या आज कोरोनाची तुम्ही सिच्युएशन बघता, बरोबर. आता तुम्हाला डॉक्टरची फार गरज भासते. डॉक्टरच्या सोबत बाकीचे जे कन्सल्टंट आहेत त्यांची गरज भासते. अशा वेळेला चांगले डॉक्टर निर्माण होणे यासाठी चांगला अभ्यास करून पुढे जाणं गरजेचं आहे. चांगले इंजिनियर तयार होणं गरजेचं आहे. त्यासाठी चांगलं शिक्षण, चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे. सर, आता 10वी 12वीचा अभ्यास करत असताना विद्यार्थी नैराश्यग्रस्त असतात, वैफल्यग्रस्त असतात. कसा अभ्यास करायचा हे त्यांना कळत नाही. तर आता तर कोरोनाच्या काळानं विद्यार्थी इतका वैफल्यग्रस्त, नैराश्यग्रस्त आहे किंवा ऑनलाईन शिक्षण कसं घ्यायचं, आणि ग्रामीण भागात तर अगदी वाईट स्थिती आहे. तर ऑनलाईन शिक्षण त्या विद्यार्थ्यांना कसं घेतलं पाहिजे, किंवा खेडोपाड्यात कशा पद्धतीने ही शिक्षण गंगा पोहोचली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मुळातच असं आहे की जर आज इंटरनेट नसतं तर ऑनलाईन शिक्षण पद्धती नसती. भारतामध्ये इंटरनेट येण्याच्या अगोदर अमेरिका, इंग्लंड सारख्या देशामध्ये इंटरनेट होतं, अमेरिकेत. पण त्यांनी कधीही शिक्षणात इंटरनेट कधी आणलेलं नाही आहे. आज ऑनलाईन पद्धतीमध्ये असं व्हायला लागलं की शिक्षक हा त्याच्या घरात मोबाईलच्या समोर, कॅमेऱ्यासमोर शिकवतो, चांगला शिकवतो. विद्यार्थी त्याच्या घरामध्ये व्यवस्थित लक्ष देऊन समजून घेतो. पण मधला जो इंटरमिडिएट का हे आहे इंटरनेट, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येतात, कधी रेंज नसते, ऐकू येत नाही, समजत नाही. कधी कधी काय होते, डेटामध्ये संपतो, त्याच्यामुळे बंद पडते. कधी कधी वारा आहे, ते पाऊस येतो, वीज कडकडतात, त्याच्यामुळे ते इंटरनेट प्रॉब्लेम येतात. याच्यामुळे काय व्हायला लागलं की विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर फार मोठा परिणाम व्हायला लागला. ही 1-2 दिवसासाठी ठीक आहे, पण दररोज शिकवण्यानंतर, दररोज शिकवण्याच्या बाबतीत म्हटलं तर हा उपाय नाही आहे, त्याच्यावर पर्याय होऊ शकत नाही आहे. हे 2 दिवस, 4 दिवस, 1 महिना ठीक आहे. म्हणून शासनानं सुद्धा मला असं वाटलं होतं, मी एकदा एका आमदारांशी बोललो होतो की ऑनलाईन पद्धतीमध्ये जेवढे काही शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था हे काम करतात, यांनी शासनातर्फे डेटा जो आहे तो फ्री द्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांना, पूर्ण महाराष्ट्रातल्या, भारतातल्या विद्यार्थ्यांना डेटा फ्री द्यायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्यांना हे व्यवस्थित शिक्षण घेता येते. हा सर, आत्ताच्या शिक्षण व्यवस्थेकडे बघत असताना इथल्या विद्यार्थ्यांना किंवा इथल्या सर्वसामान्य लोकांच्या विद्यार्थ्यांना शासन दुर्लक्ष करते अशा पद्धतीचा एक राग किंवा रोष आहे. त्यातून विद्यार्थी संघटना वगैरे निर्माण होतात. तर शासनानं विशेष लक्ष विद्यार्थ्यांच्याकडे दिलं पाहिजे आणि शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे, अशा पद्धतीच्या कोणत्या भूमिका तुम्हाला वाटतात? बरोबर की एक शिक्षक म्हणून. बरोबर आहे. पहिलं वाक्य ज्यावेळेस तुम्ही म्हटलं होतं महात्मा फुलेंचं की विद्येविना मती गेली, मतीविना, हे जे तुम्ही म्हटलेलं आहे, याच्यामध्ये या सगळे अनर्थ जे घडलेले आहे हे अविद्येमुळे घडलेलं आहे. त्यामुळं ज्ञान हे एवढं पॉवरफुल आहे, ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याच गेलं पाहिजे. ज्या बाबतीत तुम्ही बघता की निवडणुका असल्यानंतर खेड्यापर्यंत, ज्या गावात 2 जरी मतदार असले तरी तिथं जातात, तसं शिक्षणाबाबतीत घडायला पाहिजे. आज दुर्दैव वाटते की आपले मंदिराचे कळस सोन्याचे व्हायला लागले आणि आपल्या जिल्हा परिषदच्या शाळांना भगदाड पडायला लागलं. याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे शासनानं. दुसरी गोष्ट, जे पुढारलेले देश म्हणतो आपण, याचं सगळ्यात जास्त खर्च हा शिक्षणावर जातो. 2 नंबरला त्यांचे जे संरक्षण यंत्रणा आहे त्याच्याकडे जातो. त्यामुळे ते देश पुढारलेले देश. भारतात सगळं कमी व्हायला लागलं. त्यामुळे दिवसांदिवस आता बघा शाळा बंद करणं चालू आहे.
म्हणजे शिक्षणाकडे खर्च न करता भारतात अनाठाही खर्च हो, केला अनाठाही जातो. जास्त खर्च व्हायला लागला ना. त्याच्यामुळे काय झालं की एका ठिकाणी असं वाक्य म्हटलेलं आहे, द कोलॅप्स ऑफ द एज्युकेशन इज द कोलॅप्स ऑफ द नेशन. म्हणजे शिक्षण जर तुमचं ढासळलं तर ऑटोमॅटिकच तुमचा देश हा ढासळत जाणार आहे. आणि म्हणून सरकारने या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतंय. सर, नावातच तुमचा आनंद आहे आणि त्या आनंदातूनच तुम्ही शिक्षण देत असता. तर मी शेवटचा प्रश्न विचारीन की गणित विषय आहे, तर विद्यार्थ्यांनी आपल्या आत्ताच्या ह्या शिक्षण व्यवस्थेच्या काळात आयुष्याचं भविष्याचं गणित कसं सोडवावं? चांगला प्रश्न आहे. यासाठी एक तुम्हाला फ्रेज ऐकवतो. सौंदर्य आणि सुस्वभाव यांची बेरीज करा. सौंदर्य आणि सुस्वभाव यांची बेरीज करा. मैत्रीतून मत्सर वजा करा. मैत्रीतून मत्सर वजा करा. प्रेमाला शुद्ध अंतःकरणाने गुणा. प्रेमाला शुद्ध अंतःकरणाने गुणा. परनिंदेचा लघुत्तम काढा. आणि दया, क्षमा, शांती व परमार्थ यांचं समीकरण सोडवा. हेच आपल्या सुखी जीवनाचे गणित आहे. हेच आपल्या सुखी जीवनाचे गणित आहे. या ठिकाणी ज्ञानगंगा या विशेष भागात प्राध्यापक आनंद भोजने सर या ठिकाणी आले. अगदी शिक्षणाने येते मनुष्यत्व आणि तेच मनुष्यत्व त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेलं आहे. आज अनेक नामवंत व्यक्तींची मुलं सुद्धा भोजने क्लासलाच गेली पाहिजेत असा त्यांचा आग्रह असतो आणि भोजने क्लासेसला येण्यासाठी ते खूप इच्छुक असतात. असा सरांचा हा गाडा अभ्यास. सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी औरंगाबादचे गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि खऱ्या अर्थानं हा शिक्षण रूपी मार्ग दाखवणारा, गणितातून अनेकांचं भविष्य घडवणारा हा शिक्षक आज स्पीड न्यूज लाईव्ह 24 परिवारात आला आणि या ठिकाणी सर तुम्ही संवाद साधलात, त्यामुळं मी तुमचं मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. 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 तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.